नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। कामगार दिनानिमित्त उद्यान विभागातील कामगारांचा सत्कार व मतदार जागृती। हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम। कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्नेहा खोत हिचा सत्कार। कामगार दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने बुधवारी दिनांक 1 मे रोजी भिंगार कॅन्टोन्मेंटमधील उद्यान विभागातील कामगारांचा सन्मान करण्यात आला। भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात नागरिकांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भय व धर्मनिरपेक्षपणे मतदान करून मतदानाचा हक्क बजावण्याचा व लोकशाही सक्षम करण्याची शपथ देण्यात आली। CA रवींद्र कटारिया, स्वामी विवेकानंद प्रबोधिनी ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद मुळे व हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते वर्षभर उद्यानातील झाडांची काळजी घेऊन त्यांचे संवर्धन करणारे कॅन्टोन्मेंट उद्यान विभागातील कामगार बबन वैरागळ, विशाल भांबरे, मुरलीधर बरबडे, राहुल भिंगारदेवे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट CMA ही प्रोफेशनल परीक्षा उत्तीर्ण होऊन एका नामांकित कंपनीत नियुक्ती झाल्याबद्दल स्नेहा विनोद खोत हिचा विशेष सत्कार करण्यात आला। इवान सपकाळ व नंदलाल परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी विनोद खोत, सर्वे सपकाळ, रमेश वराडे, सुमेश केदारे, दिलीप ठोकळ, दीपक बडदे, जहीर सय्यद, दीपक धाडगे, दिलीप गुगळे, सचिन चोपडा, विठ्ठल राहिंज, अथर्व सपकाळ, बाबू तांबे, अभिजित सपकाळ, शशांक अबनावे, अशोक पराते, किशोर भिंगारकर, सुभाष पेंढुरकर, दिनेश शहापूरकर, नामदेव जावळे, प्रभाकर सपकाळ, प्रांजली सपकाळ, ज्योती झावरे, संगीता सपकाळ, सुनीता खोत, श्रावणी देवगुडे, भार्गवी दातीर, तनिष्का सावळे, लताबाई सपकाळ, सतीश सपकाळ, विलास तोत्रे, नितीन पाटोळे, मुन्ना वाघसकर, राजू कांबळे, अविनाश पोद्दार, सुंदरराव पाटील, सरदारसिंह परदेशी, अविनाश जाधव, रवींद्र जाजू, सीताराम परदेशी, अभिजित सपकाळ, शेषराव पालवे, रमेश कोठारी, सुहास देवराईकर, सुभाष रासने, मंगेश मोकळ, किरण फुलारी, केशव दवणे, दत्तात्रय लाहुंडे, हरीश शेलार, प्रकाश भिंगारदेवे, अनिल ताठे, योगेश चौधरी, गोकुळ भांगे, शेखर चौधरी, नवनाथ डबकर, शशांक अंबावडे, सचिन कस्तुरे, राम झिंजे आदी उपस्थित होते। CA रवींद्र कटारिया म्हणाले की कामगार वर्ग समाजातील वैभव निर्माण करण्याचे व टिकवण्याचे काम करतात। विकासात कामगार वर्गाचा सर्वात मोठा वाटा आहे। पर्यावरण संवर्धनासाठी वर्षभर उद्यानातील झाडांचे पालनपोषण करणाऱ्या कामगारांचा झालेला सन्मान अभिनंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले। संजय सपकाळ म्हणाले की मतदानाने आपले व आपल्या भावी पिढीचे भवितव्य ठरणार आहे। मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। आपल्या मतातून लोकशाहीला बळ मिळणार असल्याचे सांगून त्यांनी उपस्थितांना मतदानाचे कर्तव्य बजावण्याची शपथ दिली। अरविंद ब्राह्मणे यांनी आपल्या मनोगतामध्ये देशातील कामगार चळवळीचे महत्त्व विशद केले। प्रमोद मुळे व शिवप्रसाद काळे यांनी ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव शोधून कोणत्या बूथवर आपले मतदान असल्याची माहिती मिळवण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले। सुमेश केदारे यांनी आभार मानले। ते आज माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी सर्वांना आभार व्यक्त करते। धन्यवाद। ग्रुपचे सदस्य नंदलाल परदेशी आणि सर्वे सपकाळ यांचे चिरंजीव इवान सपकाळ यांचा वाढदिवस, या दोघांना देखील आपल्या ग्रुपतर्फे वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा। व्यक्त करतो। त्याचप्रमाणे जे आता नव्याने निवड झालेली ताई हिचं अभिनंदन करतो। बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2024 लोकसभा निवडणूक आपल्या नगर दक्षिण मध्ये 13 तारखेला होणार आहे। महाराष्ट्र प्रबोधन मंच, मी या ठिकाणी कुठल्या संस्थेचा प्रतिनिधी किंवा कुठल्याही संघटनेचा अध्यक्ष म्हणून उभा नाहीये। मी एक सामान्य मतदार म्हणून उभा आहे। आपल्या पुढे मतदान न केल्याने काय घडू शकतं याचे अनेक उदाहरण आपण पाहिलेले आहेत। आपल्याला अनेक वेळा व्हॉट्सअपवर, वृत्तपत्रातून, दूरचित्रवाहिनीतून आपल्याला सर्व गोष्टी समजलेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या एका मोठ्या शहरामध्ये 11 लाख मतदारांनी मतदान केलं नाही। वास्तविक लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानानुसार एक मोठा अधिकार आपल्याला दिलेला आहे
की दर 5 वर्षांनी आपला मतदानाचा अधिकार बजावून आपल्याला लोकनियुक्त सरकार निवडण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. फार मतदान जवळ आलं तरी आपलं नाव आहे का नाही हेच माहीत नसतं. आता डिजिटलचा जमाना आहे. गुगलवर तुम्हाला सगळं पाहता येतं. आपण मोबाईलवर जर गुगल ओपन केलं, वोटर सर्व्हिस पोर्टल ओपन केलं आणि त्याच्यामध्ये जर आपण जेव्हा केव्हा मतदान केलेले त्याचं जे मतदान कार्ड आहे त्याचा इपिक नंबर टाकला, राज्याचं नाव टाकलं आणि कॅप्चा टाकला की लगेच तुमचं संपूर्ण मतदानाची माहिती त्याच्यामध्ये येते. पार अगदी तुम्हाला कोणत्या शाळेत कोणत्या रूम मध्ये तुम्ही मतदान जाऊन करायचंय हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. फक्त आपल्या अडचण अशी की आपण बघू, करू, होईल, आपल्या घरचे ठेवतील मग आपण मतदानाला जाऊ असं न होता प्रत्येकाने आपल्या घरातले आपले स्वतःचे मित्र वगैरे ज्यांना कोणाला काही जणांना ह्याची माहिती नसते तर त्यांना मदत करून मतदान नाव आहे इथे, इथं तुझं मतदान आहे, तुमच्या घरातले इथं मतदान आहे, सगळ्यांनी माहिती घेऊन मतदान करावं असं मी सांगतो. तर कोणा